चला, माझा आवाज येतोय का? हो. पहिलं संपलं का चॅप्टर आपला? चॅप्टर संपला का पहिला? हो. दुसरा सुरू करूयात आज. इंट्रोडक्शन टू DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. छोटासा चॅप्टर आहे. त्याच्या अगोदर डेटाबेस म्हणजे काय, तो कसा गोळा करतात हे थोडं आपण बघणार आहोत. MSCIT मध्ये मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस तुम्ही शिकला असाल, तर मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस जो आहे तो मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून आपण शिकलेलो आहे. काय काय शिकणार आहे आपण बघूयात. कन्सेप्ट आहे त्याच्यातले. डेटाबेस म्हणजे काय, रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय, हे कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस काय आहेत, फायदे काय आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे. टाईप फॉर स्टोरेज ऑफ डेटा इन अ डेटाबेस, डेटाबेसमध्ये कोणकोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर केला जातो. आणि स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. सुरू करूयात. इंट्रोडक्शन. In our day-to-day life, every person uses database in various ways. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं डेटा बेसचा वापर करत असतोच. रोज कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं डेटाबेसचा वापर करत असतो. लाईक पीपल यूज फोन डायरी or a phone book which contains name, address, email ID, phone number, etc. आपल्या मोबाईल फोन मधले कॉन्टॅक्ट्स हा सुद्धा एक प्रकारचा डेटाबेस आहे. त्याच्यामध्ये आपण ईमेल ऍड्रेस टाकू शकतो, फोन नंबर टाकू शकतो, त्याचा नेम, नाव टाकू शकतो. प्रत्येकाचा एकसारखा डेटा जो आहे तो एकसारखा डेटा आपण काय केलाय, एकत्र केलाय. तर डेटाबेसची एक छोटी व्याख्या अशी म्हणू शकतो, कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. सगळ्यांचे नाव आहेत, ईमेल आयडी आहे, फोन नंबर आहे. तर हा जो रिलेटेड डेटा आहे, हा रिलेटेड डेटा त्याला आपण डेटाबेस म्हणू शकतो. पुढे काय दिले बघूयात. डॉक्टर मेंटेन्स मेडिकल हिस्ट्री ऑफ पेशंट्स. डॉक्टर पेशंटची मेडिकल हिस्ट्री जी आहे ती पेशंटची मेडिकल हिस्ट्री मेंटेन करतो, म्हणजे काय करतो, स्टोअर करतो. त्याच्यानंतर लायब्ररियन मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ देअर बुक डिटेल्स, इश्यू डेट, रिटर्न डेट, एटसेट्रा. डेट जी आहे ती इश्यू केलेली डेट, रिटर्नची डेट, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लायब्ररियन मेंटेन करतो. टीचर कीप्स रेकॉर्ड्स ऑफ स्टुडंट्स लाईक नेम, रोल नंबर, मार्क्स, एटसेट्रा. नाव, रोल नंबर, मार्क हे सगळं एकत्र कलेक्शन आहे. In these examples,
everyone maintains record in a systematic manner. याला खूप महत्वाचं आहे. कसाही नाही तर डेटा कसा मेंटेन करायचा आहे, सिस्टमॅटिक मॅनर, योग्य पद्धतीनं तो जो डेटा आहे तो डेटा काय करायचा आहे, आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. खूप महत्वाचं आहे. इन अ कम्प्युटर सिस्टम वी ऑलवेज मेंटेन आवर रेकॉर्ड्स. कम्प्युटरमध्ये सुद्धा आपण सगळे रेकॉर्ड मेंटेन करू शकतो. ॲट दिस पॉइंट अ डेटाबेस इज व्हेरी युजफुल. आणि मग अशा वेळेस हा जो डेटाबेस असतो तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्यांनीच कलर करून दिली बघा डेफिनेशन. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ इंटर-रिलेटेड डेटा. Database is a collection of इंटर-रिलेटेड डेटा. म्हणजे काय, तर जो डेटा एकमेकाशी रिलेटेड आहे. म्हणजे काय, तर आपण फोन बुक मध्ये आपल्या काय करतोय, तर प्रत्येकाचं नाव घेतोय. नाव, आडनाव, पूर्ण नाव जे काय असेल, त्याच्यानंतर त्याचा ईमेल आयडी आहे, त्याचा नंबर आहे. एकाचं नाव घेतलंय, एकाचं गाव घेतलंय, एकाचं टोपण नाव पण टाकू शकतो आपण, पण एकाचा नंबर वेगळा घेतलाय, एकाचा रेशन कार्ड नंबर घेतलाय, एकाचा आधार कार्ड नंबर घेतलाय, असं नाही करत. डेटाबेस म्हणजे काय, जर तो डेटा इंटर रिलेटेड आहे, एकमेकाशी काय आहे, रिलेटेड आहे. एक सारखा डेटा आहे, एक सारखा म्हणू शकता प्रकारचा, एक सारख्या प्रकारचा डेटा. त्यांनी काय होतं, which helps in efficient retrieval, inserting and deleting of data. हा मग एकाला फोन लावायचा आहे तर त्याचं नाव टाईप करायचंय, तो डेटा जो आहे तो डेटा शोधून आपल्या समोर आपला फोन जो आहे तो देतोय, त्याला म्हणायचे रिट्रायवल. मग 1000 कॉन्टॅक्ट मधून तो कॉन्टॅक्ट लगेच आपल्या समोर येतो, त्याला म्हणायचे रिट्रायवल ऑफ डेटा. इन्सर्टिंग, नवीन नंबर ऍड करणं. डिलीटिंग, एखादा डेटा ऍड करणं. सहजपणे हे आपल्याला शक्य होतं. कशामुळे शक्य होतं, तर डेटाबेसमुळे शक्य होतं. या डेटाबेसमुळं हा जो डेटा आहे, हा डेटा आपल्याला व्यवस्थितपणे मॅनेज करता येतो. पुढे काय दिलं बघूयात. इन एक्झाम्स, मार्क्स ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट इन अ सब्जेक्ट इज अ डेटा. त्यांनी मिळवलेले मार्क जे आहेत ते मार्क म्हणजे डेटा आहे. बिफोर इट इज एंटर्ड इन द रिपोर्ट. रिपोर्ट कार्ड जे आहे, रिपोर्ट कार्ड मध्ये डेटा भरण्याच्या अगोदर रिपोर्ट कार्ड, तो डेटा आहे, नुसता डेटा आहे. इन अ रिपोर्ट कार्ड द कंबाइंड मार्क्स किंवा कंबाइंड डेटा ऑफ ऑल सब्जेक्ट्स स्पीक्स अबाउट स्टुडंट्स परफॉर्मन्स. सगळा डेटा जो आहे तो सगळा डेटा तुम्हाला काय देतोय, तर तुमचा परफॉर्मन्स देतोय. हाऊ यू परफॉर्म, तुम्हाला किती मार्क मिळाले. Thus, when data is maintained in an organized manner, it becomes meaningful or organized information. डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक आपण बघितलेला आहे. तर ज्या वेळेस आपण एखादा डेटा जो आहे तो ऑर्गनाइज्ड मॅनर मध्ये आपण मेंटेन करतो, त्यावेळेस त्याचा डेटाबेस तयार होतो. हे आपल्याला माहिती आहे, हे आपण अगोदर बघितलेलं आहे. डेटा इज रॉ फॅक्ट्स and information is processed data. Data does not keep in decision making.
एक एक सिंगल डेटा आवश्यकता नाही डिसिजन मेकिंगला, बट इन्फॉर्मेशन हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. जी इन्फॉर्मेशन आहे अर्थपूर्ण माहिती आहे, त्याच्यामधून आपण डिसिजन मेकिंग करू शकतो. नेक्स्ट वन, डेटा कुड बी रिलेव्हंट ऑर इरिलेव्हंट. डेटा रिलेव्हंट असेल, एकाशी रिलेटेड असेल किंवा रिलेटेड नसेल सुद्धा. आपण फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणले त्याला. आणि इकडे काय दिलंय, विदाउट डेटा इन्फॉर्मेशन कॅनॉट बी प्रोसेस्ड. जर डेटा नसेल तर इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोसेसच करता येणार नाही. नेक्स्ट, each student's exam score is one piece of data. प्रत्येक स्टुडंटचा एक्झाम स्कोर जो आहे तो काय आहे, डेटा आहे. अँड द ॲव्हरेज स्कोर ऑफ क्लास or of the entire school is information that can be derived from the given data. जो डेटा दिलेला आहे त्या डेटामधून ती जी इन्फॉर्मेशन काढलेली आहे, ॲव्हरेज स्कोर काढलेला आहे क्लासचा, बरोबर का, तर ती इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन कशापासून तयार होणार आहे, तर डेटापासून तयार होणार. डेटाशिवाय तुम्हाला इन्फॉर्मेशन तयारच करता येणार नाही. तर डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक जो आहे, हा फरक आपण बघितलेला आहे. डू इट युअर सेल्फ. तुम्ही करू शकता. एक्झाम्पल्स ऑफ डेटा आणि इन्फॉर्मेशन. मागच्या चॅप्टरमध्ये आपण हे बघितलेलं आहे की डेटा आणि इन्फॉर्मेशनची उदाहरणं काय काय आहे. ते एक ऍड्रेस नव्हतं का, ऍड्रेसचं आपण ते उदाहरण बघितलं. मग डेटाबेस म्हणजे काय? अ डेटाबेस ऑफन अब्रिव्हिएटेड ॲज डीबी. आपल्याला ह्या अब्रिव्हिएशनची सवय झाली पाहिजे. डीबी म्हणजे डेटाबेस, डीबी मॅनेजर, डेटाबेस मॅनेजर. DBMS, database management system, is a collection of information organized in such a way that a computer program can quickly select desired pieces of data. Database is a collection of information organized, एका ठिकाणी कलेक्शन केलेलं आहे, in a such a way, अशा प्रकारे, that a computer program can quickly select desired pieces of data. तोच बरोबर डेटा जो आहे तो लगेच ऍक्सेस होतो. बँकेत गेल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकला की तुमच्या अकाउंट डिटेल्स येणार आहे, बरोबर तोच डेटा तुमच्या समोर येणार आहे. तर तो म्हणजे डेटाबेस. आणि DBMS म्हणजे काय? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ह्याचा लॉंग फॉर्म खूप महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. इज अ सॉफ्टवेअर फॉर क्रिएटिंग अँड मेंटेनिंग डेटाबेसेस. परीक्षेत विचारलं जाऊ शकतो फिल इन द ब्लँक्स मध्ये. डॅश इज अ सॉफ्टवेअर फॉर क्रिएटिंग अँड मेंटेनिंग डेटाबेसेस. डेटाबेस तयार करणं आणि मेंटेन करणं, त्याच्यासाठी वापरला जाणारा जो सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव काय आहे, तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, DBMS. DBMS काय करत आहे? The DBMS provides users and programmers with a systematic way to create म्हणजे तयार करणे, टू क्रिएट, रिट्राईव्ह म्हणजे मिळवणे, घेणे त्याच्यामधून, अपडेट म्हणजे त्याच्यात काय करणे, बदल करणे, अँड मॅनेज डेटा, आणि मॅनेज करू शकतो डेटा. हे जे सगळे आहे म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर तुम्हाला काय करतो, तर क्रिएट, रिट्राईव्ह, अपडेट अँड मॅनेज डेटा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला DBMS थ्रू करता येतात. It stores data in a such a way that it becomes easier to retrieve. डेटा सहजपणे रिट्राईव्ह करता यावा,
मॅनिप्युलेट म्हणजे त्याच्यात बदल करता यावा आणि अपडेट इन्फॉर्मेशन. मॅनिप्युलेट म्हणजे चेंजेस करायचे, इन्सर्ट करायचं, डिलीट करायचं, ह्या गोष्टींना सगळ्यांना मॅनिप्युलेशन म्हणायचं. आणि अपडेट इन्फॉर्मेशन, एखादी इन्फॉर्मेशन चेंज करायची आहे तर त्याला म्हणायचे मॅनिप्युलेशन ऑफ डेटा. एक्झाम्पल बघा, वर पुढे दिलेली आहेत, ही नावं जरा वाचून बघा. Examples of popular DBMS are, तुमच्या ओळखीचं एकच नाव आहे याच्या. कुठलं नाव ओळखीचं तुमच्या? ऍक्सेस, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस. हे पण कुठेतरी MSCIT मध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्टडी करताना बघताना ऍक्सेसचा तुम्हाला संदर्भ आला असेल. तर MySQL, PostgreSQL, ऍक्सेस, ओरॅकल, SQL सर्व्हर, IBM, DB2 आणि सायबेस, ही सगळी कशाची नावं आहेत? तर DBMS ची, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट DBMS, असा प्रश्न येऊ शकतो मग MCQ ला. मग तुम्हाला हे सगळे माहित पाहिजे की MySQL, PostgreSQL, ऍक्सेस, ओरॅकल, SQL सर्व्हर, IBM, DB2 आणि सायबेस, हे सगळे काय आहेत? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. कुठे कुठे वापरतात तर ते बघूया. रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम. भारतामध्ये ज्या सगळ्या रेल्वेचं जाळं आहे सगळ्यात मोठं, त्या जाळ्यामध्ये हे सगळं तिकीट बुकिंगसाठी हे वापरलं जातं. डेटाबेस इज रिक्वायर्ड टू कीप रेकॉर्ड ऑफ तिकीट बुकिंग, ट्रेन्स डिपार्चर अँड अरायवल स्टेटस, स्टेटस ऑफ सीट्स अवेलेबल एक्सेट्रा. ट्रेन कधी येणार आहे, किती सीट्स अवेलेबल आहेत, किती बुकिंग झालेलं आहे, याचं सगळं स्टेटस ठेवण्यासाठी हा डेटाबेस खूप मोठ्या प्रमाणात रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम मध्ये वापरला जातो. नेक्स्ट, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. देर आर thousands of books in a library, so it is very difficult to keep a record of all books in a copy of register. एखाद्या रजिस्टर मध्ये किंवा ऑफलाईन हे रेकॉर्ड ठेवणं खूप अवघड जातं. सो DBMS यूज टू मेंटेन ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू बुक इश्यू डेट्स. बुक कुणाला दिलेलं आहे, नेम ऑफ बुक, त्या बुकचं नाव काय, त्या ऑथरचं नाव काय, अँड अवेलेबिलिटी ऑफ, ते बुक अवेलेबल आहे का नाही, हे बघण्यासाठी तुम्हाला लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा सॉफ्टवेअर जो आहे, हा सॉफ्टवेअर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणूनच वापरला जातो. तर तो सॉफ्टवेअर खूप महत्वाचा आहे. बँकिंग, आत्ताच मगाशी उदाहरण दिलंय मी तुम्हाला बँकिंगचं. People make thousands of transactions through banks daily. They can do this without going to the bank. आता तर ऑनलाईन बँकिंग मुळे कितीतरी ट्रान्झॅक्शन्स आहेत, thousands of transactions आहेत. So now banking has become so easy that by sitting at home, bank customers can send or get money through banks. Google Pay आहे, फोन पे आहे, अजून कितीतरी असे ऍप्स आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन करता येतात. ऑल दिस पॉसिबल जस्ट बिकॉज ऑफ DBMS. आणि कशामुळे शक्य आहे, तर एवढा सगळा मोठा डेटा जो आहे, तेवढा सगळा मोठा डेटा DBMS थ्रू काय केला जातो, स्टोअर केला जातो. दॅट मॅनेजेस ऑल द बँक ट्रान्झॅक्शन. म्हणजे DBMS किती महत्वाचं आहे बघा. तुम्ही केलेले फोन कॉल्स, तुम्ही केलेले फोन रेकॉर्ड्स, हे जे सगळे आहेत, हा सुद्धा डेटाबेस आहे. टेलिफोनचा सुद्धा खूप मोठा डेटा आहे. मग तुमचे झालेले पैसे कट किंवा तुम्ही वापरलेला डेटा जो आहे, तो डेटा सुद्धा कलेक्शन करणं किंवा डेटा तुमचा वापरलेला डेटा तुमचा तो वजा करणं, त्याची मेंटेनन्स करणं, हे सगळं काम जे आहे ते DBMS असतं. युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमध्ये काय वापरलं जातं बघा. एक्झामिनेशन्स आर डन ऑनलाईन टुडे आणि युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस मेंटेन ऑल दिस रेकॉर्ड थ्रू DBMS. आपली सुद्धा एक्झाम ऑनलाईनच होणार आहे आणि त्याचा डेटा ऑटोमॅटिकली तुम्ही जे जे प्रश्न सोडवताय
कुठं कुठं क्लिक करताय, कोणकोणता प्रश्न सोडवलाय, हे सगळं डेटा जो आहे हे माझ्या कम्प्युटरला स्टोअर होत असतो. म्हणजे एकत्र सगळा डेटा जो आहे तो एकत्र सगळा एकसारखा डेटा जो आहे तो एकत्र मला गोळा करता येतो. आणि हे शक्य DBMS मुळे होतं. स्टुडंट्स registration details, results, courses and grades, all information is stored in database. सगळी स्टुडंट बद्दलची माहिती आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आहे, त्याचे रिझल्ट आहे, त्याचा कुठला कोर्स आहे, त्याला कुठला ग्रेड मिळालेला आहे, ही सगळी माहिती ही युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये या DBMS मध्ये काय होते, स्टोअर होते. क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स, फॉर परचेस ऑफ कार्ड्स, purchase of credit cards and all other transactions are made possible only by DBMS. हे क्रेडिट कार्ड थ्रू आपण परचेस करतो, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड थ्रू, तर हे सगळं DBMS मध्ये स्टोअर होतं. A credit card holder knows the importance of his information that all are secured through DBMS. आणि ही माहिती जी आहे, कार्डची माहिती सुद्धा सेक्युअर केलेली असते. म्हणजे लक्षात ठेवा, हा डेटाबेसची माहिती जी आहे ती किती सेक्युअर ठेवावी लागत असेल, नाहीतर कुणी कुणाची माहिती चोरून नेईल. तर याची सिक्युरिटी सुद्धा खूप महत्वाची आहे. सोशल मीडिया साइट्स, वी ऑल आर ऑन सोशल मीडिया वेबसाइट्स टू शेअर आवर व्ह्यूज अँड कनेक्ट विथ आवर फ्रेंड्स. आपले व्ह्यूज शेअर करणं किंवा आपल्या फ्रेंड्स बरोबर कनेक्ट होणं, हे सगळं सोशल मीडिया थ्रू आपण करतोय. डेली मिलियन्स ऑफ युजर्स साइन अप फॉर दिस सोशल मीडिया अकाउंट्स लाईक फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट अँड गुगल प्लस. या सगळ्याला लोक काय करतायत, रजिस्ट्रेशन करतायत. बट हाऊ इज ऑल इन्फॉर्मेशन ऑफ युजर स्टोअर्ड अँड हाऊ आर वी एबल टू कनेक्ट टू अदर पीपल? येस, दिस इज ऑल बिकॉज ऑफ DBMS. हे सगळं शक्य होतंय ते एकाच मुळे, ते म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर इतकं मोठं वास्ट हे DBMS आहे, त्याच्यामुळे आपलं हे शिकणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. काय फायदा आहे हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम शिकून? तर ऍडव्हान्टेजेस ऑफ DBMS. DBMS चे फायदे काय आहेत? सगळ्यात मोठा फायदा हा आपल्या समोर आहे. रेड्युसिंग डेटा रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे काय, की सारखा सारखा तोच येणारा डेटा, रिपीट येणारा डेटा जो आहे, हे काय केलं तो म्हणजे काढला जातो, रिड्यूस केला जातो, कमी केला जातो. एकाच नावाचे दोन ईमेल आयडी एकाच डोमेन कोडवर शक्य होत नाही, तयार केली जात नाही. किंवा एकाच नावाच्या दोन वेबसाईट सारख्याच एकदम कधीच असू शकत नाही. हे कशामुळं? तर या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममुळे एक युनिक जे आहे ते युनिक डेटा जो आहे तो युनिक डेटा क्रिएट होतो. द फाईल बेस्ड डेटा मॅनेजमेंट सिस्टम्स कंटेन मल्टिपल फाइल्स that were stored in many different locations in a system or even across multiple systems. फाईल बेस्ड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फाईल वेगवेगळ्या नावानं सेव्ह करत असतो. आपल्या कम्प्युटरमध्ये सुद्धा बघा, एकाच ठिकाणी किंवा एकाच फोल्डरमध्ये एकाच नावाच्या सारख्याच प्रोग्राम मधल्या दोन फाईल राहू शकत नाहीत. तो काय म्हणतो, ऑलरेडी या नावाची फाईल आहे, तुम्ही दुसरं नाव द्या. मग आपण त्याला पुढं 1 देतो, 2 देतो, 3 देतो. हे जे आहे हे कशामुळं? तर ही रिडंडन्सी टाळण्यासाठी, रिपीटेड डेटा जो आहे तो रिपीटेड डेटा टाळण्यासाठी आहे. तसंच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये आहे. तर मल्टिपल सिस्टीम्स मध्ये डेटा असू दे किंवा सिंगल सिस्टीम मध्ये असू दे, तो डेटा जो आहे तो डेटा रिपीट होऊ नये याची काळजी यांनी घेतलेली असते. बिकॉज ऑफ दिस देअर वेअर समटाइम्स मल्टिपल कॉपीज ऑफ सेम फाईल विच लीड टू डेटा रिडंडन्सी. आणि काय होतं, बऱ्याच वेळेस काय होतं, एकच फाईल, समजा मी एखादं गाणं डाउनलोड करून घेतलं, तसंच त्या मित्राने घेतलंय, दुसऱ्या मित्राने घेतलंय, तिसऱ्या मित्राने घेतलंय, आणि आपले सगळे कम्प्युटर आपण जोडले आणि आपण ठरवले की आता कोणाकोणाकडे काय काय गाणी आहेत. तर बऱ्याच जणांतर ती गाणी काय होणार आहेत, रिपीट होणार आहे, डेटा रिडंडन्सी होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, डेटा आपला रिपीट होणार आहे. दिस इज प्रिव्हेंटेड इन डेटाबेस. आणि काय होईल, हे डेटाबेस मध्ये प्रिव्हेंट केलं जाईल. डेटाबेस मध्ये तसं होणार नाही. डेटाबेस मध्ये एक ऍक्शन जी आहे, तर ती ऍक्शन किंवा एक फाईल एका ठिकाणी जर असेल तर डेटाबेस मध्ये त्याच नावाची तशीच फाईल जी आहे ती घेतली जाणार नाही. फाईल म्हणण्यापेक्षा रेकॉर्ड असं म्हणूयात आपण.
फाईल कदाचित ती घेतली सुद्धा जाईल वेगवेगळ्या रेकॉर्डची, पण ते रेकॉर्ड जे आहे तर रेकॉर्ड बदल केला म्हणजे आपण जर बदल करून जर दिला तरच घेतो, नाही तर मग तो घेत नाही. समजा एखाद्याने काय केलं, असं झालं असतं तर किती बरं झालं असतं. आपण एटीएम मधून पैसे काढले आणि ते बँकेतून कमीच झाले नाही, सगळे लोकांनी काय केलं असतं, एटीएम मध्ये जाऊन पैसेच नुसते काढले असते. का तर बँकेत तर रिफ्लेक्टच होणार नाही. तो चेंज जो आहे, आपण विचार करा की आपण एटीएम मधून पैसे काढतो आणि त्याचं रिफ्लेक्शन कुठं होतं तर बँकेतल्या अकाउंट मध्ये रिफ्लेक्शन होतं, बरोबर का. म्हणजे तो जो डेटा आहे तो डेटा बरोबर अपडेट बँकेतल्या अकाउंट मध्ये तो होतो. हे कशामुळे शक्य आहे, डीबीएमएस मुळे. एकाच अकाउंट नंबरचे दोन जे आहे म्हणजे एकाच बँकेमध्ये दोन सारख्या नंबरचे अकाउंट नंबर असतील का, नाही. का तर हे प्रिव्हेंट केलं जातं कशामुळं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला. बिकॉज ऑफ दिस देर इज अ नो चान्स ऑफ एन्काउंटरिंग डुप्लिकेट डेटा. आणि त्याच्यामुळं याच्या डेटाबेसमध्ये डुप्लिकेट डेटा येतच नाही, तो घेतच नाही आहे. नेक्स्ट वन, शेअरिंग ऑफ डेटा. डेटा शेअर करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये. इन अ डेटाबेस द युजर्स ऑफ द डेटाबेस कॅन शेअर द डेटा अमॉंग देमसेल्व्स. एकमेकांमध्ये डेटा शेअर करू शकतो. देअर आर व्हेरियस लेवल्स ऑफ ऑथरायझेशन टू ऍक्सेस द डेटा and consequently the data can only be shared based on the correct authorization protocols being followed. डेटाबेस मध्ये डेटा शेअर करता येतो त्या त्या लोकांनाच त्याची ऑथॉरिटी दिलेली असते. यादव अनम्यूट करा, म्यूट करा, म्यूट अनम्यूट नका करू. ठीक. तर बँकेमध्ये तुम्ही गेल्यानंतर बघा एका ठिकाणी ते जातो, मग ते बऱ्याच टोकन सिस्टीम जिथं आहे तिथं ती स्लिप देतो, मग तिथं तो ते अपडेट करतो. नंतर दुसऱ्या ते साहेब चेक असेल तर ते साहेबांकडे जातो, तो तिथे अपडेट करतो. कॅशियरकडे जातो, मग तो तिथे अपडेट करतो. खरं तर एकाच माणसाने ते करायला पाहिजे का नाही. एका ठिकाणी गेले की पट्टीने, एटीएम मध्ये कसं पट्टीने पैसे मिळतात आपल्याला, तसं बँकेमध्ये मिळतात का नाही. बँकेमध्ये काय असतं की हे जे अप्रुव्हल असतं हे अप्रुव्हल वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं असतं. डेटा एकच, पण त्याचं अपडेट करायचं काम, ऑथरायझेशन हे वेगवेगळ्या लोकांकडे असतं. जर मी इथं प्रश्नपत्रिका तयार केली तर ते प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही नाही बदल करू शकत, तर मी कोण बदल करू शकतो, मीच बदल करू शकतो, कारण त्याची ऑथॉरिटी माझ्याकडे आहे. तर अशी ऑथॉरिटी जी आहे ती ऑथॉरिटी, बदल करण्याची ऑथॉरिटी जी आहे ती त्या त्या लोकांकडे दिलेली असते. and consequently the data can only be shared based on the correct authorization protocols being followed. त्याचे ते प्रोटोकॉल आपण फॉलो केले तरच डेटा तो काय जातो, त्या त्या माणसाला जातो. आपण सिक्युरिटी म्हणून पासवर्ड जे वापरतो, हे पासवर्ड सुद्धा याच्यासारखंच काम करतात, सिक्युरिटीच काम करतात. मेनी रिमोट युजर्स कॅन ऑल्सो ऍक्सेस द डेटाबेस सायमल्टेनियसली अँड शेअर द डेटा बिटवीन देमसेल्व्स. आता तर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काय होतं की रिपोर्टिंग करायचं म्हटलं तर काय होतं, एकच शीट जे आहे, एकच मोठं मोठं शीट त्यांना दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या एरियाच्या जागा रिकाम्या सोडलेल्या असतात. त्यांनी फक्त तिथं काय करायचंय, तिथं फक्त एंट्री करायची आहे की एवढा एवढा डेटा जो आहे एवढा एवढा डेटा आलेला आहे आणि तो डेटा माझ्याकडून भरला गेलेला आहे. मग असे सगळे लोक काय करतात, त्या त्यावेळेस काय होतात, डेटा त्याच्यामध्ये भरतात. भरल्यानंतर तो एकत्रितपणा डेटा जो आहे तो डेटा घेतला जातो आणि मग डिसिजन घेतलं जातं की आजचा सेल किती, आज किती मटेरियल विकलं गेलं, हे सगळं एकाच ठिकाणी होतं. शेअर करता येतं आपल्याला, म्हणून शेअरिंग ऑफ डेटा हे खूप महत्वाचं आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे काय, डेटा इंटिग्रिटी. एकात्मता, एकत्रितपणे डेटा जो आपण ठेवू शकतो. आत्ता आत्ता सांगितलेलं उदाहरण तेच आहे. डेटा इंटिग्रिटी मीन्स दॅट द डेटा इज अॅक्युरेट अँड कन्सिस्टंट इन द डेटाबेस. त्याची जागा सोडत नाही डेटा, तो त्याच ठिकाणी राहतो. अॅक्युरेसी त्याची प्रचंड आहे. एकाच प्रकारचा दोन दोन डेटा त्याच्यामध्ये शक्य होत नाही.
Data integrity is very important as there are multiple databases in data DBMS. वेगवेगळ्या प्रकारचे डेटाबेस त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळं इंटिग्रिटी खूप महत्वाची आहे. एकत्रित राहणं डेटा तो सेक्युअर राहणं हे खूप महत्वाचं आहे. All of these database contains data that is visible to multiple users. So it is necessary to ensure that the data is correct and consistent in all the databases and for all the users. तो जो डेटा आहे तो डेटा व्यवस्थितपणे एकाच ठिकाणी आहे, ॲक्युरेट डेटा तो त्या युजरला डेटा बघायला मिळणं, हे डेटा इंटिग्रिटी हे खूप महत्वाचं फंक्शन याच्यामध्ये आहे. नेक्स्ट, हे सगळ्यात महत्वाचं आहे डेटा सिक्युरिटी. डेटा सिक्युरिटी इज अ व्हायटल कन्सेप्ट in a database. Only authorized users should be allowed to access the database and their identity should be authenticated using username and password. हे सगळ्यांना माहिती आहे, युजरनेम आणि पासवर्ड देऊन प्रत्येकाची ऑथेंटिसिटी जी आहे ती वेगवेगळी दिली असते. प्रत्येक कार्ड वेगळं, त्याचा पिन नंबर वेगळा, प्रत्येक युजर वेगळा, त्याचा पासवर्ड वेगळा. तर प्रत्येकाला वेगवेगळी आयडेंटिटी देऊन त्याला ऑथेंटिसिटी दिलेली असते, त्याला अधिकार दिलेला असतो. Unauthorized user should not allowed to access the database under any circumstances as it violates the integrity constraints. हा जर डेटा सेक्युअर ठेवायचा असेल, एकत्रितपणे ठेवायचा असेल, तर ही सिक्युरिटी खूप गरजेची आहे आणि ती सिक्युरिटी डेटाबेसमध्ये दिली जाते. एवढंच आता याच्यामध्ये लक्षात ठेवा. डेटा सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात ही डेटा सिक्युरिटी जी आहे ती मेंटेन केली जाते. नेक्स्ट वन, प्रायव्हसी. Privacy rule in a database means only authorized users can access the database according to its privacy constraints. प्रत्येकाला आपली आपली माहिती जी आहे ती वैयक्तिक माहिती, खाजगी माहिती जी आहे ती प्रायव्हेट ठेवणं ही खूप गरजेचं असतं. माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे ते दुसऱ्याला कळायचं काहीच कारण नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे माझ्याशिवाय ते कोणाला कळणार नाहीये. ह्याचा अधिकार कोणाला दिलाय? तो बँक मॅनेजरला दिला. तो बँक मॅनेजर किंवा तो जो तिथं बसणारा आहे की जो सगळ्यांना सांगतो की तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे, त्याला फक्त बघण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. बँकांना सुद्धा ते असे अधिकार मिळत नाहीत की त्यांचे परस्पर त्यांना बदल करणं. असे बऱ्याच बँकांना अधिकार ते मिळत नाहीत, ऍक्सेस मिळत नाहीत. तर हे जे आहेत हे सगळे प्रायव्हसी कन्स्ट्रेंट्स आहेत. आपली पर्सनल माहिती आहे ती आपल्या पुरतीच मर्यादित असते. देअर आर लेवल्स ऑफ डेटाबेस ऍक्सेस. युजर कॅन ओनली व्ह्यू द डेटा ही इज अलाउड टू. तो जो युजर आहे जो डेटा व्ह्यू करताय, समजा स्टेटमेंट काढले आपण बँकेमधून, तर स्टेटमेंट आपण बघू शकतो, त्याच्यामध्ये दुरुस्ती नाही करू शकत. स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? फक्त बघण्याचा अधिकार दिलेला आहे. For example, in a social networking sites, access constraints are different for different accounts. User may want to access. बऱ्याच वेळेस बऱ्याच साईट ज्या आहेत त्या आपण फक्त बघू शकतो, त्या साईटमध्ये बदल नाही करू शकतो. सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये सुद्धा ऍक्सेस कंट्रोल दिलेले, कन्स्ट्रेंट दिलेले असतात. आपलं ईमेल आय डी जो आहे, आपला ईमेल आय डी तो सुद्धा प्रायव्हेट आहे. तो फक्त आपणच त्याच्यामधले ईमेल डिलीट करू शकतो किंवा त्याच्यामधून ईमेल पाठवू शकतो. तुमचा ईमेल आय डी वापरून दुसरा कोणी मेल पाठवू शकत नाही. का? तर त्याचा पासवर्ड तुमच्याकडे आहे, ऍक्सेस कंट्रोल तुमच्याकडे आहे. तर या पद्धतीचं प्रायव्हसी जी आहे ती प्रायव्हसी त्यांनी काय केली? मेंटेन केलेली आहे. बॅकअप अँड रिकव्हरी. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ऑटोमॅटिकली टेक्स द केअर ऑफ बॅकअप अँड रिकव्हरी. बऱ्याच फोनमध्ये सुद्धा अशी सुविधा आहे, तुमच्या फोनचा बॅकअप केला जातो, कॉन्टॅक्टचा बॅकअप घेतला जातो, रिकव्हरी सुद्धा दिली जाते. बऱ्याच वेळेस काही मशीनला टेक्निकल प्रॉब्लेम आले तर असे बॅकअप अँड रिकव्हरी जो आहे, हा बॅकअप अँड रिकव्हरी सुद्धा खूप महत्वाची असते. The users don't need to backup data periodically because it is taken care of by the DBMS. हा DBMS काय करतो? हा DBMS पिरियडिकली बॅकअप जो आहे, बॅकअप डेटा पिरियडिकली ठराविक अंतरानं तो काय करतो? बॅकअप घेत जातो. त्यामुळे तुमचा डेटा लॉस जो आहे हा डेटा लॉस याच्यामध्ये होत नाही. मोर ओव्हर इट ऑल्सो रिस्टोर्स द डेटाबेस आफ्टर अ क्रॅश और सिस्टम फेल्युअर टू इट्स प्रिव्हियस कंडिशन. जरी डेटाबेस जरी मशीन जी लॉस झाली किंवा क्रॅश झाली तरी सुद्धा हा डेटाबेसची कॅपॅसिटी काय आहे? टू रिस्टोर द डेटाबेस. डेटाबेस काय करणं? रिस्टोर करणं. ज्यामधली आतली माहिती जी आहे ती रिस्टोर करण्याची क्षमता या डेटाबेसमध्ये आहे, म्हणून त्यांनी दिलेलं आहे बॅकअप अँड रिकव्हरी. नेक्स्ट वन, डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स टाइम. DBMS reduces application development and maintenance time. It supports many important functions that are common to many applications. Accessing data stored in a DBMS
which facilitates the quick development of application. एखाद्या ऍप्लिकेशन जर डेव्हलप करायचं असेल तर आता हे सगळं फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे. डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स टाइम जो आहे तो खूप कमी वेळात आपल्याला हे डेव्हलप करता येतं आणि मेंटेन सुद्धा करता येतं. तर ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ह्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज, ह्या ज्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत डीबीएमएसचे, तर असे सगळे डीबीएमएसचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. डेटा टाइप्स इन युअर द डेटा डीबीएमएस. हे डेटा टाइप जो आहे हा डेटा टाइप आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. पण लक्षात ठेवा की डेटाबेस जो आहे हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम याच्यामधला डेटा इतका महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये डेटा जो आहे तो डेटा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मानला गेलेला आहे. म्हणून तर डीबीएमएस हा चॅप्टर तुम्हाला शिकण्यासाठी आहे. तुमच्या लक्षात यावं की डीबीएमएस काय आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे आणि हा डेटा जो आहे तो कसा स्टोअर केला जातो. आता थोडासा हा आता लेक्चर आपला 2-3 मिनिटात संपून जाईल. तर हे झाल्यानंतर हे आपण थोडस विचार करायचं की आपण कुठं कुठं डेटाबेस वापरू शकतो, कोणकोणत्या ठिकाणी असा डेटा जो आहे हा डेटा मेंटेन केला जातो, डेटा जो आहे तो डेटा कसा सेक्युअर केला जातो, अनसेक्युअर्ड डेटा म्हणजे काय याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. कुठल्या कुठल्या ठिकाणी आता यांनी बँकेचं तर उदाहरण दिलेलं आहे, शाळेचं पण उदाहरण दिलेलं आहे, स्कूलचं पण उदाहरण दिलेलं आहे, मी मोबाईलचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. पण असे कितीतरी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी हा जो डेटा आहे हा डेटा काय केला जातो, मेंटेन केला जातो. तर असा डेटा जो आहे, असा डेटा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की काय आहे. आय टी करिअरमध्ये डेटाबेस मॅनेजमेंट हे सगळ्यात मोठं सध्या काय आहे, करिअर आहे. सगळ्या कंपन्या सगळ्या ठिकाणी या माणसाची गरज लागते. काय नाव आहे त्याचं, डेटाबेस मॅनेजर. जो या पद्धतीचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम व्यवस्थितपणे ऑपरेट करू शकतो, त्याचं इंजिनिअरिंग करू शकतो. तर अशा माणसाला खूप मोठ्या संधी आज सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर हे सुद्धा एक करिअर याच्यामध्ये आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये. तर तो डेटा मेंटेन करणं आज गरज अशी आहे की प्रत्येक दुकानदाराला माझ्या दुकानातला जो डेटा आहे, किती माल गेलाय किती नाही, हा डेटा एकत्रित बघण्याची आता गरज वाटायला लागलेली आहे. प्रत्येकाला छोटे छोटे ऍप आहेत, खाता बुक बघा, खाता वही बघा, हे जे सगळे आहेत हे सगळी माहिती जी आहे ही सगळी माहिती एकत्रितपणे या डेटाबेस मध्ये साठली जाते. आणि असे डेटाबेस मॅनेजर जे आहेत ते असे डेटाबेस मॅनेजर असे छोटे 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 ऍप तयार करतात. पण हे ऍप तयार करण्यासाठी हे सगळे कन्सेप्ट जे आहेत हे कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूया. 1 मिनिटात ही मीटिंग संपणारच आहे, बाकीच्यानी जायला हरकत नाही. कोणाला काही विचारायचं आहे?